लॉर्ड. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती आणि गौरव असो. या सेकंड सेशनमध्ये पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. देवाला धन्यवाद, देवाची स्तुती असो. न बदलणारा देव आपल्यामध्ये आहे. आपला विषय काय आहे? हा, असा असतो बाप. तर आपण पहिलं पाहिलेलं आहे दयेची भीक मागणारा बाप, आणि आपण दुसरं पाहिलेलं आहे मध्यस्थी करणारा बाप. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती असो. किती वेळपर्यंत आहे आपलं? देवाला धन्यवाद. ठीक आहे, बघू जसं प्रभूचा आत्मा चालवेल तसं, है ना. तर अजून 2 बापांच्या क्वालिटी आपण पाहणार आहोत. आणि तिसरं हे नम्र झालेला बाप. तिसरा मी तुम्हाला सांगू इच्छितो, नम्र झालेला बाप. तर नम्र झालेला बाप आपण वाचूया. मार्क शुभवर्तमान 15 अध्याय, नाही, मार्क शुभवर्तमान 5वा अध्याय, वचन 22 आणि 23. थँक्यू. मार्क 5वा अध्याय 22 आणि 23. प्रभूला धन्यवाद. तर या ठिकाणी याईरबद्दल दिलेलं आहे. आणि याईर जो आहे त्याच्याबद्दल असं दिलेलं आहे की तो एका सभास्थानाचा अधिकारी होता. सभास्थानाचा अधिकारी होता म्हणजे तो एक यहुदी पुढारी होता. याईर एक यहुदी पुढारी होता आणि त्याच्या हातामध्ये पण भरपूर सत्ता होते. आणि तो म्हणत आहे प्रभू येशू ख्रिस्ताला आग्रहाने विनंती करत आहे. बायबलमध्ये दिलेले त्याने आग्रहाने त्याला विनंती केली की माझी मुलगी मरायस टेपली आहे, तर येऊन तू तुझा हात त्यावर ठेव म्हणजे ती बरे होईल. देवाला धन्यवाद, देवाची स्तुती असो. आणि हा जो याईर होता हा यहुदी पुढारी पण होता. आणि त्या काळामध्ये यहुदी लोक येशूचा स्वीकार करत नव्हते. येशू ख्रिस्ताला ते दूर करत होते. म्हणजे येशूचा विरोध हाच त्यांचा काम होता. परंतु आता हा यहुदी पुढारी काय झालेला आहे, ते त्याच्यावर असलेला दाब सगळं तो विसरला. आता कदाचित त्याची नोकरी पण धोक्यात आलेली होती. त्याच्या अधिकाऱ्यांना कळालं हा येशूकडे जातो, ज्याचा आम्ही विरोध करतो हा त्याच्याकडे जातो, कदाचित कामावरून पण काढून टाकेल. याईरला हे सगळं माहिती होतं, तरी पण तो एक बाप होता आणि आपल्या मुलीवर त्याचे नितांत प्रेम होतं. मग हा काय झाला, बाकीचं सगळे जे होईल पाहिलं जाईल बोलला, ते बघू नंतर. पण तो येशू ख्रिस्ताकडे गेला आणि आपल्या कामाची पर्वा केली नाही, आपल्या सोसायटीची पर्वा केली नाही, कुणाची पर्वा केली नाही. आणि बापाबद्दल हा जो सभास्थानाचा अधिकारी येशू पुढं नम्र झाला. असा असतो बाप. आपल्या मुलीसाठी तो लीन झाला, नम्र झाला, कळकळीची विनंती करू लागला. आणि तिथं दिलेलं आहे, मग याईर
येशू ख्रिस्त याईरला बोलला, काय काळजी करू नको, मी येतो. आणि मग बायबलमध्ये दिलेले याईर, येशू आणि त्याचे शिष्य, याईर येशू ख्रिस्ताबरोबर चालू लागला. प्रेज द लॉर्ड. जसा याईर येशू बरोबर चालू लागला, आज आपल्यामध्ये बरेच लोक येशू बरोबर चालायला लागतील. प्रेज गॉड. आता जे झोपलेले ना ते जागे होणार, आणि जे जागे झालेले ते उठून बसतील, आणि जे उठून बसलेले आहेत ते उभे राहतील, आणि जे उभे राहिलेले ते, आणि जे चालायला लागले ते, आणि जे पळत आहेत ते ओढायला लागतील. प्रेज द लॉर्ड. करणारा कोण? नाही ऐकलं? करणारा कोण? परमेश्वर करणार आहे. प्रेज द लॉर्ड. तर आज या दुपारच्या वेळेस जरी आपलं भोजन थोडं जास्त झालंय, काळजी करू नका. पोटाचं ओझं वाढलंय, काय हरकत नाही. प्रभू तुमचं ओझं घ्यायला शक्तिमान आहे. प्रभूला धन्यवाद. तर तोच आवेश आज पण प्रभूच्या आत्म्यामध्ये आहे. आपल्या बापासाठी, आपल्या मुलीसाठी तो लीन झाला, नम्र झाला आणि जात होते. आणि जात असताना काय झालं? रस्त्यामध्ये मांजर आडवी गेली. काय झालं? तिथून एक नौकर आला. याईर खूप श्रीमंत होता ना. मग नौकर आला, त्याला बोलला, गुरुजीला आता त्रास देऊ नको, तुझी मुलगी गेली. मग ऐकल्याबरोबर तो प्रभू बरोबर चालत होता. लगेच प्रभूला कळालं. आता याईर नाराज झाला, दुःखी झाला. ज्या मुलीसाठी एवढं मोठं रिस्क घेतलं, आता तीच मुलगी गेली. मग त्याच्यानंतर याईरला थोडंसं हे झालं. लगेच प्रभू येशू ख्रिस्त बोलला, भिऊ नको, विश्वास मात्र धर. प्रेज गॉड. येशू ख्रिस्ताने याईरला हिम्मत दिली. याईरला वाटलं आता सगळं काय झालं? काय झालं? काय झालं? सगळं आता सगळं गेलं आपलं, सगळं संपलं आपलं. कोणाला वाटलं? याईरलाच वाटलं का तुम्हाला पण वाटलं? गेलं आपलं. प्रेज द लॉर्ड. याईरला असं कळाल्यानंतर याईरची अवस्था पाहून येशू त्याला काय बोलला? भिऊ नको, विश्वास मात्र ठेव. प्रभूला धन्यवाद. प्रभूची स्तुती आणि गौरवतो. भिऊ नको, विश्वास मात्र ठेव. आणि त्यावेळेस प्रियांनो, आता याईर गोंधळला. आता किती लोक गोंधळलेले? ठीक आहे, नंतर विचारतो. याईर आता गोंधळला. काय? इथं नौकर आपल्या घरातला मुलगी मेलेली, नाकाचा श्वास गेलेलं ते बघून आलाय, आणि इथं न पाहिलेला येशू तो बोलत आहे मेली, आणि येशू काय बोलत आहे? काय बोलत आहे? भिऊ नको, काय कर, फक्त विश्वास ठेव. प्रेज द लॉर्ड. म्हणजे याचा अर्थ येशू बोलत आहे काही संपलेलं नाही, काही गेलेलं नाही. प्रेज गॉड. हालेलुया. आज तोच प्रभू तुम्हाला बोलत आहे, भिऊ नको, विश्वास मात्र धर. जर तू विश्वास ठेवली तर देवाचा गौरव पाशील. प्रेज द लॉर्ड. आज प्रियानो, तुमचा विश्वास फक्त देवावर ठेवा. आशिष पास्टरवर ठेवू नका, मार्क पास्टरवर ठेवू, त्रिभुवन पास्टरवर ठेवू नका, मंडळीच्या लोकांवर ठेवू नका, इतर पाळक लोकांवर ठेवू नका. तुमचा विश्वास फक्त देवावर ठेवा. तो म्हणत आहे भिऊ नको, विश्वास मात्र धर. हे ऐकल्यानंतर जो गोंधळलेला याईर होता, आता त्याने त्या नौकरावर विश्वास ठेवला का येशूवर विश्वास ठेवला? येशूवर विश्वास ठेवला. प्रेज द लॉर्ड. आता काय पण होऊ द्या, मला विश्वास येशूवर ठेवायचंय बस. आता काय पण होऊ द्या, कोण काय पण मंत्र मारू द्या माझ्या कानामध्ये, अरे ऐकलं का, अगं ऐकलं का? प्रेज गॉड. हो, मी ऐकलंय. काय ऐकलं? विश्वास मात्र धर, तू देवाचं गौरव पाशील. हेच मी ऐकलेलं आहे. आता मला बाकी
ऐकायचं नाही, मला एकच ऐकायचं आहे, भिवू नको, विश्वास मात्र धर. आणि आता मी विश्वास ठेवलेला आहे. पहिले येशू ख्रिस्त बोलला चल, आता त्याचा विश्वास एवढा वाढला, येशूला बोलत आहे गुरुजी चला आपण जाऊ. प्रेज द लॉर्ड, प्रभूला धन्यवाद. आणि तिथं येशू ख्रिस्त गेला आणि येशू ख्रिस्ताने पाहिलं. काय पाहिलं? लोक काय करत आहे. त्या काळात एक प्रथा होती, घरचे लोक कमी रडायचे, पैसे देऊन मागवायचे रडणाऱ्यांना. पैसे द्यायचे आणि मागवायचे, या आमच्या घरात मरण झालं, रडा येऊन थोडंसं. मग ते रडणारे होते आणि त्यांच्या बॉम्बा लांबपर्यंत येवायचा. मी आताच बोललो, याईर श्रीमंत होता, काही पैसे कमी नाही त्याच्याकडे. प्रेज द लॉर्ड, पैशाची कमी नव्हती त्याच्याकडे. आणि मग येशू आला, ते गोंधळ पाहिलं आणि मग येशू ख्रिस्ताने तिथं स्टेटमेंट दिली. आता रडत आहे म्हणजेच माणूस काय झालेला आहे, मेलेला आहे. मग येशू ख्रिस्त तिथं आला आणि बोलला, बाबांनो 5:39 मध्ये दिलेले, मुलगी मेली नाही, मुलगी काय आहे, झोपलेली आहे. प्रेज द लॉर्ड, मुलगी मेली नाही, मुलगी काय करत आहे. मग तिथले लोकांनी बोललं, या येड्या माणसाला कुठून धरून आणलं, याला काय कळत नाही, मुलगी मेलेली आहे आणि हा काय म्हणतो मुलगी झोपलेली आहे. प्रेज द लॉर्ड. तर आता मी शिलो चर्चला प्रश्न विचारत आहे. काय करत आहे, शिलो चर्चला प्रश्न विचारत आहे. विचारू का, विचारू का? हा, तर सांगा. येशू बोलतो मुलगी झोपलेली आहे, पण लोक म्हणतात मुलगी मेलेली आहे. म्हणून इकडं अजून दुसरीकडं पण बोलवायला पाहिजे, म्हणून थोडं जास्त चाललंय बॉम्ब रडायचं. मग मला असं प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, मुलगी मेली होती का झोपली होती? हा, झोपली. काही पण ब्लँड शॉट मारू नका, काही पण ब्लँड शॉट मारू नका. प्रेज द लॉर्ड. आता बघा, ठीक आहे, किती लोकांना वाटतं मुलगी झोपलेली होती? हात उंच करून दाखवा. ठीक आहे, किती लोकांना वाटतं की मुलगी मेली होती? हात उंच करून दाखवा. प्रेज द लॉर्ड. बघा इथं काय झालं, निम्मे लोक झोपली म्हणत आहे आणि निम्मे लोक मेली म्हणत आहे. प्रेज द लॉर्ड. तिथं पण हाच गोंधळ झालता. आपल्याकडं तर गोंधळात गोंधळ चालू आहे, पण तिथं पण तो गोंधळ चालू होता. आणि बघा, जर अशा गोंधळ, अर्धे लोक म्हणतात मेली आहे, अर्धे लोक म्हणतात जिवंत आहे. जसं शिलो चर्च म्हणत आहे, अर्धे म्हणत आहे मेले, अर्धे म्हणत आहे जिवंत. प्रेज द लॉर्ड. आता सूरज ब्रदर, तुम्ही मला सांगा, असा गोंधळ तुमच्या घराच्या शेजारी एक म्हातारी मेली आहे समजा, इथं मुलगी आहे पण मुलीला नको मारायला एवढं लवकर, एक म्हातारी मेलेली आहे समजा, आणि तिथं गडबड चाललंय. अर्धे लोक म्हणतात मुली म्हातारी गेली, अर्धे म्हणतात नाही म्हातारी बोट हलवत आहे अजून आहे. असा गोंधळ झाला तर तुम्ही काय करणार? सुज्ञ व्यक्ती काय करणार? हा, डॉक्टरना विचारणार. काय करणार? डॉक्टरला विचार. तर इथं पण आपण एक डॉक्टरचा ॲडवाइस घेऊया. मुलगी मेली होती का जिवंत होती? प्रेज द लॉर्ड. तिथं एक डॉक्टर होता. कोण होता तिथं? डॉक्टर लूक. कोण होते तिथं? डॉक्टर लूक. ते काय लिहितात आपण बघूया. डॉक्टर लूकचं सर्टिफिकेट काय, मेलेली आहे का जिवंत? कारण डॉक्टरवर आपल्याला काय, आत्ता अशी गोंधळ झाली तर डॉक्टरवर विश्वास. मग डॉक्टर लूक काय म्हणतं? लूक कृषी वर्तमान बघा, 8वा अध्याय, लूक 8:55, लूक 8 and verse 55. तिचा आत्मा मागचे बोला, तिचा आत्मा परत आला. याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? ती मेली होती. प्रेज द लॉर्ड. मुलगी मेली. मेलेल्या मुलगीला बघून आमचा प्रभू बोलतो हे मेलेली नाही, ही काय करत आहे?
झोपलेली, प्रेज द लॉर्ड. मेलेल्यांना आपला प्रभू म्हणतो ही मेलेली नाही, ही काय आहे, झोपलेली आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे आमच्या देवाच्या सामर्थ्याची पराकाष्ठा बघा, तो किती सामर्थ्यवान येशू आहे. मूल मेलेली नाही, झोपलेली आहे. प्रेज द लॉर्ड. जर मेलेलींना तो उठवू शकतो तर जिवंत मंडळीला तो अजून किती जिवंत करू शकतो. आमेन, हालेलुया. शिलो मंडळी झोपलेली आहे, पण प्रभू तिला उठवण्यासाठी आलेला आहे. पण मंडळी मेलेली नाही. हालेलुया. मंडळी मेलेली नाही. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद. प्रभूची स्तुती आणि गौरव असो. प्रियांनो, हो, हे काम फक्त येशू करू शकतो. हे काम कोण करू शकतो? फक्त येशू. माणसं करू शकत नाही. कोणत्याही माणसाचं काम नाही. प्रभूला धन्यवाद. प्रभूची स्तुती आणि गौरव असो. आणि हा नम्र झालेला बाप येशूला करून विश्वासाने आपल्या घरी नेलेला आहे. आता मी तुम्हाला ह्याच्यातलं एक गोष्ट सांगणार आहे की आपल्याला माहिती आहे येशूने मुलीच्या हाताला धरलं आणि बोलला तबिथा कुम, म्हणजे मुली मी तुला सांगतो उठ. आणि मुलगी उठून बसली. पण नेमकं काय घडलेलं हे मला तुम्हाला सांगायचं आहे. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना ऐकायचं आहे? प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद. तर बघा नेमकं येशूने मुलीला कसं जिवंत करलं. कारण मार्क 5:41 मध्ये दिलेलं आहे, प्रभूने तिच्या हाताला धरलं आणि मुलगी काय झाली? जिवंत झाली. पण हे एवढं सोपं नाही. हाताला धरलं आणि मुलगी जिवंत झाली. त्या ठिकाणी मोठी प्रक्रिया झालेली आहे. काय झालेली? मोठी प्रक्रिया झालेली. म्हणजे त्यासाठी आपण पाहू योहान कृष्णवर्तमान 11 अध्याय वचन 25 वाचा बरं, मग तुम्हाला सांगतो काय झालं. 11:25. येशूने तिला म्हटले, बस. येशू काय म्हणत आहे? पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. येशू कोण आहे? अजून मोठ्याने, येशू कोण आहे? पुनरुत्थान आणि जीवन. म्हणजे येशू मरण नाही. येशू मरण नाही. येशू बोलतो मी कोण आहे? मी जीवन आहे. येशू ख्रिस्तामधून जीवन वाहत आहे. काय वाहत आहे येशूमधून? जीवन. आता या ठिकाणी इलेक्ट्रिसिटीचे वायर भरपूर आहे बघा. यासाठी इलेक्ट्रिसिटीचे वायर आहे. आणि या इलेक्ट्रिसिटीचं वायर याच्यामधून इलेक्ट्रिसिटी सप्लाय, विद्युत प्रवाह, याच्यामधून काय आहे? विद्युत प्रवाह. जर तुम्ही मला बोलले याच्यामध्ये विद्युत प्रवाह आहे आणि मी बोललो काय दिसत नाही, कुठे आहे? दिसत नाही. पण तुम्ही म्हणेल पास्टर हात लावा. पास्टर काय लावा? हात लावा. मग तुम्हाला झटका कळेल काय आहे म्हणून. प्रेज द लॉर्ड. म्हणजे जसं याच्यामध्ये करंट आहे, मला दिसत नाही, पण हात लावल्यावर मला कळेल की याच्यामध्ये काय आहे? करंट आहे. प्रेज द लॉर्ड. मग येशू ख्रिस्तामध्ये पण तो करंट वाहत होता. कोणता करंट वाहत होता? कोण बोलेल? जीवनाचा करंट. प्रेज द लॉर्ड. कोणता करंट वाहत होता त्याच्यामध्ये? जीवनाचा करंट. मी जीवन आणि पुनरुत्थान, जीवन आणि पुनरुत्थान. हा जीवन आणि पुनरुत्थान मेलेल्या मुलीकडे गेला आणि मुलगी मेलेली होती. हा ज्याच्यामध्ये जीवन वाहत आहे, याने मुलीच्या हाताला धरलं आणि लगेच मुलीला करंट लागला. जीवनाचा करंट मेलेल्या मुलीला लागला. करंट लागल्याबरोबर ती पण जिवंत झाली आणि उठून बसली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज जीवन आणि पुनरुत्थानाचा करंट या मंडळीमध्ये वाहत आहे. पुनरुत्थानाचा करंट वाहत आहे. प्रेज द लॉर्ड. जीवनाचा करंट वाहत आहे. आत्म्यामध्ये मेलेले सगळे जिवंत होतील. प्रेज गॉड. आजपासून इथं मेलेला कोणी नाही. सगळे येशूच्या नावाने जिवंत आहेत. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद. प्रभूचा करंट बसला आणि मेलेली मुलगी काय झालेली? त्या ठिकाणी जिवंत झालेली आहे. प्रभूला धन्यवाद. प्रभूची स्तुती असो. आणि ज्या वेळेस मुलगी जिवंत झाली, सगळ्यात जास्त आनंद
याईरला झाला. कारण याईरने इतका खटाटोप करून बाप या नात्याने येशूला कुठं आणलं होतं, आपल्या घरी आणलं होतं आणि त्याच्या प्रयत्नाला फळ आलं. मेलेली मुलगी जिवंत झाली. असा असतो बाप. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद. प्रभूची स्तुती असो. येशू ख्रिस्त बोलला, माझ्यावर विश्वास ठेवणारा माझ्यापेक्षा, मागचे बोला, माझ्यापेक्षा मोठे काम करेल. प्रेज द लॉर्ड. आज पण प्रभू ते काम करायला शक्तिमान आहे. प्रभूला धन्यवाद. प्रभूची स्तुती गौरव असो. मी बॉम्बेमध्ये सेवा करत होतो आणि बॉम्बेमध्ये सेवा करत असताना त्या ठिकाणी एक मुलगी, लहान मुलगी, एक 12-13 वर्षाची असेल. त्याचं नाव एंजेलिना होतं. एंजेलिना. मग एंजेलिना आजारी पडली. तिचे आई वडील आले, बोलले पास्टर प्रार्थना करा, मुलगी आजारी आहे. आम्ही प्रार्थना केली आणि प्रार्थना करत होतो. मग हळूहळू काय झालं, एंजेलिनाची तब्येत थोडं जास्तच खराब होत गेली. आणि मग एक दिवस तिची आई बायबल स्टडीला आणली आणि बायबल स्टडी झाल्यानंतर मी तिला विचारलं, एंजेलिना कशी आहे? मग ती काहीच उत्तर दिले नाही आणि ती रडायला लागली आणि काही न बोलताच रडत रडत ती गेली. मग मला वाटलं कदाचित जास्त सिरियस झाले असेल. मग त्याच्यानंतर मी विचारलं, मग फोन करून विचारलं. ती बोलली थोडं तब्येत तिची जास्त खराब आहे. मग बायबल स्टडी झाल्यानंतर आम्ही सगळे बसलो प्रार्थना करायला आणि आम्ही सगळे बसलो चर्चमध्ये प्रार्थना करत होतो एंजेलिनासाठी. आणि इतक्यात तिच्या घरातून फोन आला. बोलले असं असं तिची तब्येत थोडी जास्त खराब झाली आता. मग त्याच्यानंतर जितके होते मी बोललो चला आपल्याला पटकनी त्यांच्या घरी जायचं. आणि आम्ही तिथून उठलो आणि त्यांच्या घरी गेलो. आणि घरी गेल्यानंतर तिची तब्येत खरोखर जास्त खराब झाली होती. मी तिला बोललो प्रेज द लॉर्ड एंजेलिना, पण तिने काहीच उत्तर दिलं नाही. म्हणजे थोडं जास्त सिरियस झाली होती ती. तिने काहीच उत्तर दिलं नाही. मग ती अवस्था पाहिली मी की ह्या मुलीला आता जीवन मिळायला पाहिजे. आणि आम्ही सगळे त्या ठिकाणी बसलो. आम्ही गुडघ्यावर बसलो तिच्या खाटाजवळ. आम्ही प्रार्थना करायला लागलो. आणि मला माहीत नाही आम्ही किती वेळ प्रार्थना केली. लगेच माझ्या मनात आलं, येशू ख्रिस्ताने याईरच्या मुलीच्या हाताला धरलं आणि ती मुलगी जिवंत झाली. प्रेज गॉड. दुसरं वचन आठवलं, माझ्यावर विश्वास ठेवणारा माझ्यापेक्षा मोठे कार्य करणार. प्रेज द लॉर्ड. सगळे प्रार्थनेत होते. मी एका मिनिटामध्ये उठलो आणि प्रभू येशूचं नाव घेतलं. एंजेलिनाच्या हाताला धरलं. मी बोललो येशूच्या नावाने उठ. मिरेकल झाला. ती मुलगी जे डोळे पण उघडत नव्हते उठून खाटावर उठून बसली. हालेलुया. प्रभूच्या नावाला धन्यवाद. प्रभूची स्तुती गौरव असो. आमचा प्रभू येशूने अद्भुत कृत्य केलेले आहे आणि विश्वास ठेवणारे आज पण करू शकतात येशूच्या नावाने. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद. नम्र या ठिकाणी लीन आणि नम्र झालेला बाप आणि त्याने तत्क्षणी त्या ठिकाणी काय केलेले, त्या मुलीला नवीन जीवन दिलेलं आहे. हे जसं याईरची मुलगी उठून बसलेली आहे, तिला नवीन जीवन मिळालं. आज प्रभूने अनेकांना नवीन जीवन दिलंय. पण येशू तिथं थांबला नाही. तिथं येशू थांबला नाही. येशू काय बोलला, हिला काय द्या आता खायला, भाकर द्या. हिला खायला काय द्या आता, भाकर द्या. प्रेज द लॉर्ड. म्हणजे ज्या वेळेस पापातून मनुष्य जिवंत होतो, तारण प्राप्त करतो, तो जिवंत होतो, त्याला भाकरीची गरज आहे. ती भाकर काय आहे, देवाचं वचन. प्रेज द लॉर्ड. ते वचन भाकर काय, देवाचं वचन. तर आज प्रभूने आपल्यासाठी जीवनाची भाकर आणलेली आहे. आणि भाकर सगळ्यांसाठी नाही, फक्त ज्यांना भूक लागलेली आहे ना त्याच्यासाठीच आहे. प्रेज द लॉर्ड. पण ज्यांचं पोट भरलेलं आहे, तुम्ही त्यांच्यासमोर सोनं ठेवला. प्रेज द लॉर्ड. पण आज मला या ठिकाणी भुकेले आत्मे दिसत आहे आणि त्यांना प्रभू तृप्त करत आहे. हालेलुया.
प्रभू येशू ख्रिस्त बोलला तुम्ही धन्य आहे जे परमेश्वर बोलला धन्य आहे ते जे भुकेले आहे ते काय केले जातील, तृप्त केले जातील. प्रेज द लॉर्ड. आज प्रभू तुम्हाला असे तृप्त करणार आहे की तुम्हाला कधी भूक लागणारच नाही. प्रेज गॉड. जेव्हा भूक लागली तर काय उघडायचं, बायबल उघडायचं आणि प्रभूचं वचन वाचायचं. परमेश्वर तुम्हाला नवीन बळ दे. याच्यामध्ये खूप ताकद आहे, याच्यामध्ये खूप ताकद आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती आहे की याच्यात किती ताकद आहे. आजपर्यंत जगामध्ये कितीतरी पुस्तक छापले गेले, परंतु सगळ्यात जास्त छपाई झालेले एकच पुस्तक आहे, ते बायबल. प्रेज गॉड. आणि बघा जे पुस्तक छापले गेलेले ना, काय हिंदीमध्ये, काय मराठीमध्ये, काय इंग्लिशमध्ये असतील, परंतु जगामध्ये सगळ्यात जास्त भाषेमध्ये छापलं गेलेलं एकच पुस्तक आहे आणि ते आहे बायबल. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला पुस्तक आवडलं, वाचत असताना काय काय वेळेस लोकांना पुस्तक आवडतं आणि आवडल्यानंतर काय करतो आपण, काय काय लोक दोनदा वाचतात आणि खूपच जास्त आवडलं तर तीनदा, पण त्याच्या पुढे वाचत नाही. त्याचा इंटरेस्ट काय होतो, मग कमी होत आहे. 2000 वर्षापासून लोक बायबल वाचत आहे, पण कोणाचा इंटरेस्ट कमी झालेला नाही. प्रेज गॉड. तुम्ही जितके वेळा वाचणार याच्यामधून नाविन्य येत जाणार. आपल्या घरामध्ये दैनिक पेपर येत आहे ना, न्यूजपेपर. सकाळी वाचतो, शारोन सकाळी वाचला, दैनिक, पुढारी, पुण्यत, काय 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 सकाळी वाचलं, फेकून दिलं संध्याकाळी. सकाळी ते आहे दैनिक पेपर आणि संध्याकाळी आहे रद्दी, कारण त्याच्यातलं काय झालं, समाप्त झालं. पण बायबल आपण कितीतरी वर्षापासून वाचत आहे, ही रद्दी झालेली नाही. याच्यातलं नाविन्य असंच आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद. प्रभूची स्तुती आणि गौरव असो. म्हणून प्रियांनो, जेव्हा जेव्हा निराश, जेव्हा जेव्हा उदास होईल आहे ना, लोक आजारी झालं तर डॉक्टरकडे जातात आणि डॉक्टर इंजेक्शन मारतो. तसं हे तुमचं आत्मिक इंजेक्शन आहे. निराश झाले, उदास झाले, मुलगा फेल झाला, मुलगी फेल झाले, नवरा गडबड करतो, बायको गडबड करतो, तुम्ही गडबड करू नका. तुम्ही काय मारा त्याला, इंजेक्शन. बायबल तुम्ही वाचा आणि प्रभाव तिथं होईल. प्रेज गॉड. कारण याच्यामध्ये बदली करण्याचं सामर्थ्य, म्हणजे पॉवर टू चेंज. याच्यामध्ये काय आहे, पॉवर टू चेंज. प्रभूला धन्यवाद. प्रभूची स्तुती असो. मी आता त्या डायरेक्शनमध्ये जात नाही, आता आपला वेळ पण होत आहे. आता मी तुम्हाला चौथा आणि शेवटचा बाब बोलतो, क्षमा करणारा बाब. चौथा बाब कोणता आहे, क्षमा करणारा बाब. आपण पाहतो मार्क कृष्ण वर्तमान 15 अध्यायचं 20 वचन वाचा. मार्क 15:20. नाही, लूक 15:20 वाचा. लूक 15:20. बरोबर. बघा, या ठिकाणी उधळ्या मुलाबद्दल दिलेला आहे. लूक कृष्ण वर्तमान 15 अध्याय. 3 हरवलेले गोष्टी आहे त्याच्यामध्ये. किती आहे, 3 हरवलेले गोष्टी आहे. पहिलं, हरवलेला मेंढरू. ते लूक 15 अध्याय 1 ते 7. हरवलेला मेंढरू. तर मेंढरू काय झालं, हरवलं. मेंढरू हरवलं, पण ते हरवलेल्या मेंढराला जायला माहिती होतं, पण यायला माहित नाही. प्रेज द लॉर्ड. त्याला काय होतं, जायला माहिती आहे, परंतु यायला त्याला माहित नाही. त्याच्यामध्ये जीव आहे. त्याच्यामध्ये काय आहे, जीव आहे,
त्याला जायला माहिती आहे पण यायला माहीत नाही, तो हरवलेला मेंढरो. आणि दुसरं आहे हरवलेले नाणे. हरवलेले नाणे ते लूक 15 अध्याय वचन 8 ते 10 मध्ये दिलेले हरवलेले नाणे. ते हरवलेले नाणे, या हरवलेल्या नाण्याला माहीत नाही की मी, आणि त्याला परत यायचा रस्ता पण या नाण्याला किंमत आहे पण जीव नाही. काय नाही, त्याला किंमत आहे पण त्याला जीव नाही. आणि त्याच्यानंतर प्रियांनो, हे जे दाखले हे सगळे प्रभूने दिलेले काय आहे, दाखले आहे आणि एक गोष्ट आहे. तर हे सगळं मी डिटेल सांगत नाही. तर आम्ही पुस्तकं आणलेले आहे ना, मीटिंग संपल्यानंतर जर कोणाला पाहिजे असेल तर ब्रदर सूरज पंडित आहे इथे या ठिकाणी, उभे राहा थोडंसं, तर तुम्ही यांना संपर्क करा. माझ्याकडे पुस्तक आहे, मी स्वतः लिहिलेलं आहे. मी आतापर्यंत 5 पुस्तक लिहिलेलं आहे आणि 6वं पुस्तक चालू आहे आता. तर ते ज्यांना आध्यात्मिक जीवनामध्ये वाढ करायची आहे तर ते लोक घेऊ शकतात. ते पुस्तक मी मार्केटमध्ये ठेवलेलं नाही, कारण आपला बिझनेस नाही ते, त्यामुळे मार्केटमध्ये नाही ठेवलं. ते माझ्यासोबत असतं. कुणाला पाहिजे तुम्ही नंतर घेऊ शकता. आणि तिसरं आहे हरवलेला मुलगा. ते लूक 15 अध्याय 11 ते 32 मध्ये दिलेला आहे. हरवलेला मेंढरू, हरवलेले नाणे आणि हरवलेला मुलगा, ज्याला आपण उधळा पुत्र बोलतो. तर याच्यामध्ये तिन्ही हरवलेले. आता हा जो मुलगा आहे याच्यामध्ये जीव पण आहे, याला किंमत पण आहे, हरवला हे पण माहिती आहे आणि परत यायचं पण त्याला माहिती आहे. प्रेज गॉड. तर आज आपण परत येणारे बनूया, जर कोण मनाने हरवलेले असेल तर. प्रेज गॉड. मनाने हरवलेले असेल शिलो ग्रुपमधून, तर ते मनाने हरवलेले सगळे आज या परत. प्रेज गॉड. ते हे तिघं हरवले आणि या तिघांची कॉमन एक गोष्ट आहे, हरवलेलं परत काय झालेलं आहे, सापडलेलं आहे. प्रेज गॉड. आणि अजून एक कॉमन आहे, सापडल्यानंतर आनंद झालेला आहे. सापडल्यानंतर काय झालेलं आहे, आनंद झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. आज या शिलो फॅमिलीला प्रभू आनंदित करण्यासाठी आलेला आहे. शरीराने, मनाने, चित्ताने, विचाराने, मोबाईलने सगळं हरवलेले आज प्रभू सगळ्यांना शोधायला आलेला आहे. प्रेज गॉड. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती आणि गौरव. जसा हा मुलगा बघा निर्णय घेत आहे, 12 वचनामध्ये आपण पाहतो, तो धाकटा मुलगा त्याने काय केलेलं आहे, बापाला बोलला, बापा मला बस झालं, आता तुझ्या बरोबर मला राहायचं नाही. आपला बाप म्हणजे कोण, स्वर्गीय बाप. आणि बापाचं घर आता सोडून जायला तो तयार झाला. काय झाला, बापाचं घर. बापाचं घर म्हणजे स्वर्गाचं राज्य. बापाचं घर सोडून जायला तो तयार झाला, कारण त्याला तिथून फोन येत होते, मित्र बोलवत होते, त्याचे मित्र आणि मैत्रीण बोलत होते, ज्या कॉलेजमध्ये शिकला होता. आता घरी आला, बाप शेतकरी आहे पण श्रीमंत आहे. आता मित्र बोलू लागले, अरे काय तिथं खेडेगावामध्ये राहतो, ये शहरामध्ये आपण आनंद करू. मग तो बापाला बोलला, माझे हिस्सा मला दे, मला जायचं आहे. बापाने समजावून सांगितलं, मोठ्या भावाने समजावून सांगितलं, पण याने कोणाचंच ऐकलं नाही. मग शेवटी बापाने त्याचा हिस्सा दिला. आणि 16 वचनामध्ये बापाचं घर सोडून गेल्यामुळे नंतर ते सगळे पैसे त्याने उडवले. कसे उडवले आता तुम्ही अंदाज लावा, आहे ना. आणि पैसे सगळे त्याचे समाप्त झाले. एक एक मित्र त्याला सोडून जाऊ लागले. आणि शेवटी त्या गावामध्ये दुष्काळ पडला. आणि दुष्काळ पडला, याला खायला मिळालं नाही. आणि हा काम शोधू लागला. एक दुकानात गेला, काम मिळेल का, काम नाही बाबा, दुष्काळ पडलंय, कुठून देऊ. दुसऱ्या, मग एका दुकानात गेला आणि एका मालकाला विचारलं, मला काम मिळेल का. ही परिस्थिती कधी झाली, कशामुळे झाली, बापाचं घर सोडल्यामुळे. प्रेज द लॉर्ड. कशामुळे झाले, बापाचं घर सोडल्यानंतर कळतं की बापाच्या घरात मी राजासारखा होतो. प्रेज द लॉर्ड. बापाच्या घरात मी कसं होतं, एक राजासारखं होतो मी. आता दर ठोकर खायची बारी आली. आणि एक जण बोलला,
चल बाबा तुला काम देतो, पण माझ्याकडं काम आहे, डुकरं चारायचं आहे, डुकरं चारायचं तर तू चार. डुक्कर कशाचं प्रतीक आहे? पतनाचं प्रतीक आहे. बायबलमध्ये दिलेले किती स्वच्छ करा, किती त्याला आंघोळ घाला, डुकराला टाका तिथं, डुक्कर लगेच उठणार आणि कशात जाणार सांगू नका, मनात ठरवा कशात जाणार तो लोळायला. तसंच झालं या पोराचं पण. चांगलं बापाच्या घरात बापाने त्याला चांगलं ठेवलं होतं, काही कमी केली नव्हती. गेला आणि गेल्यानंतर त्याला पस्तावा आला. तेच बरं होतं. काय होतं? तेच बरं होतं. प्रेज द लॉर्ड. मग त्याच्यानंतर त्याने मात्र निर्णय घेतला. काय निर्णय घेतला? 18व्या वचनामध्ये दिलेले, तो बोलला आता मी परत जाणार. कुठं जाणार? मी बापाच्या घरी जाणार. प्रेज द लॉर्ड. आणि बापाला मी बोलणार, बापा मी तुझ्या विरोधात आणि स्वर्गाच्या विरोधात काय केलेले? पाप केलेले, मला क्षमा कर. त्याला माहिती होतं माझा बाप उदार मनाचा आहे, माझा बाप मला क्षमा करेल याची त्याला गॅरंटी होती. कारण त्याला माहिती होतं माझा बाप असा आहे. त्याला माहिती होतं माझा बाप असा आहे, त्याला माहिती होतं. आणि त्या ठिकाणी तो गेला आणि त्या ठिकाणी जाऊन बघा त्याने बापाकडे तो जात आहे. आणि तो बापाकडे जात असताना काय झाले? 15व्या अध्यायाचं 20वं वचन वाचा. हा, प्रेज द लॉर्ड. इथं 4 गोष्टी दिलेल्या. त्या बापाने काय केलं? मुलाला चार गोष्टी. पहिलं इथं दिलेलं, तो दूर आहे तेव्हाच बापाने त्याला पाहिले आणि ओळखले पण. प्रेज गॉड. तो दूर असतानाच, अजून आलेला नाही, दूर असतानाच बापाने त्याला बरोबर ओळखलं. का बापाने ओळखलं माहितीये? ज्या दिवशी तो मुलगा घर सोडून गेला होता ना, त्या दिवसापासून बाप बघत होता एक दिवस माझा मुलगा माझ्याकडे परत येणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज मी बोललो, जे जे देवापासून लांब गेलेले आहे, जे जे प्रभू पासून दूर गेलेले आहे, प्रभू तुझ्याकडे पाहत आहे आणि आज तू बापाकडे येणारा दिवस आहे. आज बापवार आहे. या बापवाराच्या दिवसामध्ये बापाकडे परत येण्याचा दिवस आहे. प्रेज द लॉर्ड. तो दूर आहे, लगेच बापाने त्याला ओळखले. ज्या दिवशी मुलगा गेला त्या दिवसापासून बापाला दुःख झालं होतं आणि बापाने लगेच त्याला ओळखलेलं आहे. आणि दुसरं, मुलाचा त्याला कळवळ आला. काय दिलेलं दुसरं? मुलाचा काय आला त्याला? कळवळा. मुलाचा त्याला कळवळ आला याचा अर्थ काय? मुलाने केलेली पाप, मुलाने केलेली चूक बाप आता विसरून गेलेला आहे. प्रेज द लॉर्ड. त्याला कळवळ आलेला आहे. आज कळवळणारा येशू ख्रिस्त आपल्यामध्ये आहे. प्रेज गॉड. कोणचा प्रभू आपल्यामध्ये आहे? कळवळणारा देव आपल्यामध्ये आहे. कळवळणारा येशू ख्रिस्त आपल्यामध्ये आहे. प्रियांनो, भले तुमच्या जीवनामध्ये काही चूक झाली असू द्या, पण आज सगळे भरपाई करणारा दिवस आहे. बघा, प्रभूने जेव्हा जेव्हा चमत्कार केलं ना, तो पहिला कळवळलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याने चमत्कार केलेला आहे. आज पण जर तुला वाटत असेल तुझ्या जीवनामध्ये, तुझ्या कुटुंबामध्ये, तुझ्या कामामध्ये, तुझ्या फॅमिलीमध्ये एक चमत्कार झाला पाहिजे, तर ही गोष्ट पहिलं लक्षात घे. आज तो तुला पाहून कळवळलेला आहे. कळवळणारा देव तुझ्या जवळ आहे. हालेलुया. आज आपलं ओझं दूर करा प्रियांनो. आज सैतान काही लोकांना वडत आहे, पण देव काही लोकांना सोडवत आहे. आणि तो कळवळणारा देव आलेला आहे आणि आज दुपारी, या दुपारच्या वेळेत त्याने काम सुरू केलेलं आहे. कोणतं काम? एकेकाचे बंधन तोडायचं काम. कळवळणारा येशू आज दुपारी या ठिकाणी काम करत आहे. मोकळीकता काम करत आहे. बंधने तुटत आहे. एक एक स्वतंत्र होत आहे, कारण तो कळवळलेला आहे. जोपर्यंत तो कळवळलेला येशू तुमच्या सोबत आहे,
तुम्हाला काही इजा होणार नाही. प्रभूला धन्यवाद. आणि तिसरं काय दिलेलं आहे? धावत गेला बाप. आता मुलगा येस तर वाट बघत बसला नाही गादीवर, असं खुर्ची एक आहे तर बस दाखवून दिला, खुर्ची गायब झाली. प्रभूला धन्यवाद. खुर्ची असती तर बसून दाखवलं असतं बाप कसा बसला होता म्हणून. परंतु काय झालेलं त्या ठिकाणी, तो लांब आहे, बापाने ओळखलं, बाप कळवळला, खुर्ची सोडला, पळत सुटला. प्राइज द लॉर्ड. कुठं पळत सुटला? मुलाच्या दिशेने पळत सुटलेला आहे. प्रभूला धन्यवाद. प्रभूची स्तुती आणि धन्यवाद असो. बाप पळत सुटला, याचा अर्थ काय? मुलगा क्षमा मागण्या अगोदर बापाने त्याला क्षमा करून टाकलेले आहे. प्रेज गॉड. असा हा दिलदार बाप आज आपल्यामध्ये आलेला आहे. प्रेज गॉड. प्रभूला धन्यवाद. प्रभूची स्तुती असो. प्रिय बंधू बहिणींनो, फक्त तुम्ही मनाची तयारी करा, बाकीची तयारी प्रभू करेल. तुम्हाला प्रत्यक्ष कृत्य करायची पण गरज नाही, फक्त तुमचं मन तयार होऊ द्या, बाकी सगळं होणार आहे. जास्त टेन्शन घेऊ नका, मनाची तयारी करा. एक बहीण होती, वयस्क होती, म्हातारी होती, वृद्ध होती. आमच्या एका पास्टरकडे ती आली. ते पास्टरचं नाव होतं पास्टर मनोहरन. तर पास्टर मनोहरकडे आली आणि ती बोलली, असा असा मला आजार आहे, कॅन्सरचा आजार आहे, माझ्यासाठी प्रार्थना करा. मी भरपूर उपचार घेतले, बरे नाही झाले. पास्टरने प्रार्थना केली आणि तिला बोलले, तुझ्यामध्ये एक आत्मा आहे. कोणता आत्मा? क्षमा न करणारा आत्मा. ते तू काढून टाक. ती बोलली, हो माझ्यामध्ये ते आहे. मी जवळजवळ 20 वर्ष झाली माझ्या बहिणीबरोबर बोलले नाही. जुनी गोष्ट आहे. त्यावेळेमध्ये फोन बिन काही नव्हतं, त्यावेळेस पत्र होते. आणि पास्टर बोलले, तू काय कर, तू पत्र लिही आणि तुझ्या बहिणीला काय माग? काय माग? मागचे बोला, काय माग? हां, काय काय लोक बोलायला तयार नाही, कारण त्यांना माहिती आहे मोडणार पण वाकणार नाही. तशा लोकांचं अवघड आहे खूप. प्रेज द लॉर्ड. ती बोलली, 20 वर्ष झाले माझ्या बहिणीला मी बोलले नाही. पास्टर बोलले, आज तू काय कर, तू तिला पत्र लिही आणि पत्र लिहून तिला क्षमा माग. ही बाई घरी गेली आणि सिन्सिअरली पत्र लिहिलं बहिणीला, असं असं माझ्याकडून चूक झाली, मला क्षमा कर. डिंक लावलं, पत्र फोल्ड केले, डिंक लावून ठेवलं. बोलले, सकाळी आपलं पहिलं काम आहे याला पोस्टात टाकायचं. ती बहीण उठली आणि उठून तिचे काम करू लागले. आणि तिने एक गोष्ट नोटीस केली, जे वेदना तिच्या पोटात होता तो गायब झालेला आहे. प्रेज गॉड. तिच्यासाठी कोण प्रार्थना केली नाही, काय केली नाही, फक्त तिने काय केलं, मनाची तिने पत्र लिहिलं. पोस्ट करण्या अगोदरच देवाने तिला क्षमा करून टाकली. प्रेज द लॉर्ड. पहिलं मनाची तयारी करा. फक्त आज तुम्हाला एक तयारी करायची आहे. काय करायची आहे? मनाची तयारी करायची आहे. प्रेज द लॉर्ड. मनाची तयारी करा. मला परत जायचं आहे. मला परत जर लांब गेले असेल मनाने, बरं का, शरीराने आहे दर रविवारी खुर्ची गरम करायला. प्रेज द लॉर्ड. मनाने जर लांब गेले असेल तर आज मनाने प्रभूच्या जवळ या. मी परत घरी येत आहे प्रभू. हालेलुया. मी काय करत आहे? मी परत येत आहे. मनाने तयारी करून बघा परमेश्वराचं काम कसं तुझ्या जीवनात सुरू होतं. हालेलुया. बाप सुटलेला आहे, तो स्वर्गीय बाप धावत आज तुझ्याकडे येत आहे. तुला काहीतरी द्यायला आलेला आहे तो. प्रभूला धन्यवाद. आणि तिसरं काय घेतलेलं आहे? त्याने त्याची गळाभेट घेतली आणि गळाभेट घेऊन त्याचे काय करू लागला? मुके घेऊ लागला, त्याला किस करायला लागला. हे काय दाखवतं? त्याच्या मनामध्ये इतका आनंद झाला. बापाला काय झालेला आहे? आनंद. आज स्वर्गामध्ये मोठा आनंद होत आहे. प्रेज गॉड. स्वर्गामध्ये काय होत आहे? मोठा आनंद होत आहे. हालेलुया. एक पापीचं तारण झालं तर
तर स्वर्गदूत काय करतात तिथं? काय करतात तिथं? स्वर्गामध्ये स्वर्गदूत काय करतात? आनंद करतात, है ना. पण याच्या मागचं रहस्य माहिती आहे का तुम्हाला? एक पापीचं तारण झालं तर स्वर्गामध्ये स्वर्गदूत काय करतात? आनंद. पण एक गोष्ट माहिती आहे तुम्हाला, स्वर्गदूतांना तारण नाही. काय नाही? स्वर्गदूतांना तारण नाही. बघा, त्याने बंड केलं लुसिफरने, प्रभूने त्याला क्षमा केली का? नाही, क्षमा नाही केले त्याला, म्हणजे तारण नाही. का तारण नाही? देवदूतांना परमेश्वराने ऑलरेडी परफेक्ट बनवून टाकलं. पण आपल्याबद्दल, येशू ख्रिस्ताबद्दल दिलेले, त्याला देवदूतापेक्षा किंचित कमी केलं. मनुष्याला किंचित काय केलेलं आहे? कमी केलं. म्हणजे कमी केलं म्हणजे आपण काय करू शकतो? अजून वाढू शकतो. म्हणजे पाप केलं तर क्षमा पण आहे, तारण पण आहे. पण स्वर्गदूतांना काय नाही? स्वर्गदूतांना काय नाही? मोठ्याने बोला. बिर्याणी खाऊन कोणाला कोणाला झोप आली? ज्याला झोप आली आहे खाल्लेली बोला. खरोखर जागे झाले, खरोखर परत आलेले आहे. या देवाच्या गौरवासाठी एक टाळे वाजून गौरव करूया. परत आले सगळे आपल्या मनाने, म्हणजे मन जागृत आहे. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती असो. देवदूतांना तारण नाही, म्हणून ज्यांचं तारण होतं ते आनंद करतात. अरे बाबा, मला तारण नाही, कमीत कमी तुला मिळालं, म्हणून देवदूत काय करतात? आनंद करतात. प्रेज द लॉर्ड. त्यांना तारण नाही, पण ज्यांना तारण मिळालं त्यांचं तारण बघून देवदूत काय करतात? आनंद करतात. याचा अर्थ काय? तुमच्याकडे 4 व्हीलर नाही, हिला 4 व्हीलर मिळालं तर तुम्ही काय केलं पाहिजे? पण इथं आपल्या पोटात गोळा येतो, सगळं उलट चाललंय कारभार. आपल्याला घर नाही, त्याला घर मिळालं आणि ते पण आपल्यापेक्षा 2 फूट उंच झालं तर मग विचारूच नका. प्रेज द लॉर्ड. आपल्याला तसं करायचं नाही. देवदूतांना तारण नाही, पण आपलं तारण झालं की ते आनंद करतात. आणि बायबल म्हणतं आपण त्यांचा न्याय करणार आहोत. कोणाचा न्याय करणार? देवदूतांचा. मग आपल्यामध्ये देवदूतापेक्षा कितीतरी चांगले स्वभाव पाहिजे. प्रेज द लॉर्ड. म्हणून मी बोललो, कोणाचा काय करू नका? न्याय करू नका. प्रेज द लॉर्ड. कोणाच्या विरोधात बोलायचं नाही आपल्याला. कोणाची वाईट चर्चा दुसऱ्या लोकांकडे जाऊन कुठं करायचं नाही. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती असो. जर असे असेल तरच आपण देवदूतांचा न्याय करू शकतो. प्रेज द लॉर्ड. मग या गेला, गळ्यात घाला घातला, त्याचे मुके घेतले, म्हणजे तो काय झाला? आनंदी झाला. म्हणजे बापाने तो दूर असताना ओळखलं. मुलाचा बापाला कळवळ आला, बाप धावत गेला, बाप त्याचा मुका घेऊ लागला, इतके पैसे उडवले, बाप विसरून गेला, बापाला धोका देऊन गेला, तरी बाप त्याचे मुके घेतो. असा असतो. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती आणि गौरव असो. आमचा बाप असा आहे प्रियानो. त्याने आम्हाला क्षमा करून टाकले. आम्हाला विषय विचारलं नाही, आशिष हो 2005ला तू हे केलं, 2007ला हे केलं, 2008ला हे केलं. नाही. ज्या वेळेस मुलगा बापाकडे वळाला त्याने त्याचं सर्व अकाउंट क्षमा करून टाकलं. प्रेज गॉड. तर तसंच आज सुंदर दिवस आहे, आज बापवार आहे, आज फादर्स डे. आज याचा पूर्ण लाभ घ्या आणि त्या बापाकडे आपल्याला वळायचं आहे. आपले ओझ, भार, पाप, काळज्या, चिंता सगळे घेऊन या. आणि तुम्ही फक्त मनाने तयार झालं तर तो काय करणार? धावत येणार तुमच्याकडे. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती असो. मग इतकंच त्याने केलं नाही, अजून महत्वाच्या गोष्टी केल्या. ते वचन बघा, 15 अध्यायचं 22 वचन. बघा, असा असतो. काय झालं त्याला? 3 गोष्टी करायला सांगितले. कोणते 3 गोष्टी करायला सांगितले? जगानंतर
पहिलं काय बरोबर आहे. पहिलं काय, उत्तम काय घ्या. पहिलं झगा त्याला द्यायला सांगितलं. दुसरं हातात अंगठी. मागचे पण बोला बरं का, काय नाही बोलले तरी हे बोलतात तेवढं ऐकून बोला. हातात काय घाला, अंगठी. आणि तिसरं पायात जोडा घाला, म्हणजे चप्पल घाला त्याला. प्रेज द लॉर्ड. 3 गोष्टी या बापाने दिलं. पैसे सगळे त्या कसबिणीच्या मागं उडवलं याने. तो मोठा मुलगा बोलला तसाच, मी नाही बोलत. बायबलमध्ये बापाला बोलतो, त्या फालतू बाई वेश्याच्या मागं गेला, सगळे पैसे उडवले, आणि तू त्याच्यासाठी हे चांगलं मेट्रो कापलं, शिरडं कापलं, गाय कापलं, उत्साह करत आहे, डान्स करत आहे, मौज करत आहे, आनंद करत आहे. म्हणून इतका उडवलेला मुलगा तरी बाप काय करत आहे त्याच्यासाठी. या ठिकाणी 3 वस्तू देत आहे. प्रेज द लॉर्ड. ही सोपी गोष्ट नाही. म्हणून बोलतो, बाप कसा असतो, असा असतो बाप. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद. तेच स्वर्गीय बाप पण असाच आहे प्रियांनो. या 3 गोष्टी आज सकाळी आपला स्वर्गीय बाप आपल्याला देणार आहे. प्रेज द लॉर्ड. या 3चा अर्थ सांगून मी समाप्त करतो या ठिकाणी. पहिलं काय दिलेले, उत्तम झगा. उत्तम झगा म्हणजे हे वस्त्र आलेलं आहे. झगा म्हणजे काय, उत्तम वस्त्र. झगा म्हणजे कपडे आलेले आहे. उत्तम झगा झाला. आणि उत्तम झगा म्हणजे त्याला तारणाचे वस्त्र दिले. आम्हाला त्याने काय दिले, तारणा. घरी जाऊन वाचा, आता वचन वाचू नका. यशा 61:10, ऐसाय 61:10 मध्ये दिलेले तारणाचे वस्त्र त्याने आम्हाला दिलेले. म्हणजे बापाने त्याला झगा दिला, म्हणजे का, कोणते वस्त्र दिले, तारणाची. वस्त्राची काय गरज होती, कारण त्याने काय केलं होतं, तारण गमावून बसला होता. आता प्रेज गॉड. ज्यांनी आपलं तारण गमावून बसलं आहे, आज प्रभू वाटप करत आहे. बाप वारामध्ये बाप वाटप करत आहे. काय वाटप करत आहे, कपडे. कोणते कपडे, तारणाचे कपडे. जर कोण नग्न झाला असेल, प्रेज गॉड, कोण बापाला सोडून गेला असेल, कोण परमेश्वराला सोडून गेला असेल आणि नग्न झाला असेल, तर बाप आज कोणते वस्त्र आणलेलं आहे, तारणाचे वस्त्र आणलेलं आहे प्रियानो. कारण बापाला कळालेलं आहे, माझा मुलगा पाप करून नग्न झाला. एदेन बागेमध्ये आदाम झाला होता आणि हा इथं झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद. प्रभूची स्तुती असो. आणि तारणाचे वस्त्र आणलेलं आहे. आणि दुसरं काय दिलेले, हातात काय घातलं त्याला, अंगठी घातलेली. अंगठी म्हणजे काय, अंगठी म्हणजे अधिकार. अंगठी म्हणजे काय, अधिकार, पॉवर. तर आज प्रभू आपल्यासाठी पॉवर, अधिकार घेऊन आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही घरी जाऊन वाचा, उत्पत्तीचं पुस्तक 41 अध्याय वचन 41 आणि 42 मध्ये त्या ठिकाणी योसेफाला, वाचा बरं ते वचन, अंगठी दिलेले आहे आणि त्याला अधिकार दिला. वाचा उत्पत्ती 41 अध्याय 41 आणि 42. हां, बघा या ठिकाणी आपल्या हातात ती फारोने अंगठी काढली. फारो राजा आहे. आता ती अंगठी कोणाच्या हातात घातले, योसेफाच्या. जुन्या काळामध्ये अंगठीला खूप महत्त्व होतं. का, या अंगठीमध्ये शिक्का असायचा, स्टॅम्प. आता जसं इथलं शिक्का काढतो, असं असं पेपरला मारतात ना, शिक्का मारलेल्या पेपरला खूप महत्त्व असतो, एस्पेशली गव्हर्नमेंटचं असलं तर अजूनच. तर त्या काळामध्ये शिक्का असं स्टॅम्प नसायचा, मुद्रिका म्हणतात त्याला. काय काय लोक मुद्रिका, म्हणजे ते पेपरवर असं मारलं तर त्याच्या स्टॅम्प आला, त्याला महत्त्व आहे. मग आता आपलं सर्व अधिकार फारोने काढलं आणि योसेफाच्या हातात देऊन टाकलं. योसेफाला अधिकार दिला. प्रेज द लॉर्ड. आज प्रभू तुम्हाला अधिकार देत आहे.
हालेलुया. जे जे परत आलेले आहे, जे जे शरीराने आणि मनाने प्रभूकडे परत आलेले, बापाकडे आलेले, आज प्रभू तुम्हाला अधिकार देत आहे. हालेलुया. आणि अधिकार तो काय बोलत आहे? जे काही तुम्ही पृथ्वीमध्ये बांधाल ते कुठं बांधलं जाईल? स्वर्गात. आणि जे तुम्ही पृथ्वीवर मोकळे करणार ते कुठं मोकळे होणार? स्वर्गामध्ये. आणि आज तुम्हाला दोन काम करायचंय, एक बांधायचं आहे आणि एक मोकळे करायचं आहे. दुरात्मे तुम्हाला बांधायचे आहे, आजार तुम्हाला बांधायचा आहे, स्वर्गीय आशीर्वाद तुम्हाला मोकळे करायचे आहे. आणि तो अधिकार देव तुम्हाला देत आहे. प्रेज गॉड. येताना आले असे असे खाली हात, पण जाताना असं जावा. हालेलुया. अधिकार घेऊन जावा. प्रभूने तुम्हाला अधिकार दिलेले. इथून बाहेर पडताना मनामध्ये विचार करा, विश्वास करा, देवाने मला काय दिलेले? अधिकार दिलेले. कशासाठी? बांधण्याचा पण आणि मोकळे करण्याचा पण. हालेलुया. तुमच्या घरामध्ये काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला माहिती आहे, आणि इथून निघताना तुम्ही त्या अधिकाराचा वापर करा. आणि घरी जाण्या अगोदर प्रभू तुम्हाला एक चमत्कार घडवेल. घरी जाण्या अगोदर देव बाप काम करेल. प्रेज द लॉर्ड. एकदा एका ठिकाणी, अहमदनगर एका ठिकाणी मी हेच प्रभूचं वचन सांगत होतो, आणि सांगताना बोललो तुम्ही घरी जाण्या अगोदर प्रभू एक काम करणार आहे. आणि मीटिंग सुटली, लोक प्रार्थना करत होते, आणि मी लोकांसाठी असं बोलत होतो. इतक्यात एक बहीण आली, सगळ्यांना बाजू केलं, ढाप ढाप ढाप, आणि पुढं आले. आणि मी बोललो काय झालं? लगेच त्याने मोबाईल दाखवलं, अल्ट्राटेक मोबाईल दाखवलं त्याने मला. आणि मोबाईल दाखवलं आणि बोललं पास्टर हे बघा एक मेसेज आलेलं. तिने मेसेज दाखवलं. काय मेसेज? त्याच्यामध्ये एक कामासाठी, तिच्या मुलाच्या कामासाठी ती भरपूर वर्षापासून प्रयत्न करत होती. ती बोलली आज तुम्ही बोलले तुम्ही घरी जाण्या अगोदर एक परमेश्वर काम करणार आहे. मी त्या गोष्टीवर विश्वास केले, मी प्रार्थना केले, घरी जाण्या अगोदर मेसेज आलं, माझ्या मुलाला काम मिळालेलं आहे. प्रेज गॉड. हे पूर्ण बायबल आहे ना, फक्त विश्वास ठेवणाऱ्यांसाठी आहे. बस बाकीच्या लोकांचं कामच नाही याच्याबद्दल. विश्वास जे जे ठेवतात ते देवाचं गौरव पाहतात. आणि आज तुम्हाला अधिकार देऊन पाठवत आहे बांधण्याचं आणि मोकळे करण्याचं. आजपासून असं भिवू नका, घाबरू नका, परिस्थितीला भिवू नका. काय प्रॉब्लेम झालं तर घाबरू नका. लगेच देवाच्या वचनाची आठवण करा. प्रभूने मला अंगठी घातलेली आहे. प्रेज गॉड. साधी अंगठी नाही, ती मुद्रिका आहे, त्याच्यामध्ये अधिकार आहे. योसेफाला मिळालेला अधिकार मला फादर्स डेच्या दिवशी मिळालेला आहे. प्रेज गॉड. आजपासून मला त्याचा काय करायचंय? वापर करायचा आहे. ज्यावेळेस देवाचा अधिकार तुम्ही वापरणार ना, मग तुमचं तोंड कधीच असं होणार नाही. प्रेज द लॉर्ड. निराशा, उदासीनता येणार नाही. आलं तरी 2-3 मिनिटासाठी आलेल, आणि मग मुद्रिका लावल्याबरोबर, अधिकार वापरल्याबरोबर ते सगळे दुरात्मे पळून जातील. प्रेज द लॉर्ड. आणि तिसरं काय दिलेले? पायात जोडा. मग का आता झोडायचं का धरून? झोडा दिलं, घे बाबा आणि झोडून काढ इकडं. प्रभूला धन्यवाद. पायातले जोडे काय दाखवतात? पायातले जोडे काय दाखवतात? करार. काय दाखवतात? करार. घरी जाऊन तुम्ही वाचा रूथचं पुस्तक 4 अध्याय वचन 7. रूथ 4:7. इस्रायल लोकांमध्ये अशी पद्धत होती, घेणं देणं काय करायचं असेल तर पायातले काढायचे. काय? जोडे पायातले काढायचे, एकमेकाला द्यायचे. ते तुम्ही वाचा रूथ 4:7 मध्ये घरी जाऊन, कारण ते लवकर सापडत नाही म्हणून. प्रेज द लॉर्ड. तर ते एकमेकाला, बघा मी बोललेलो खरंच आहे, चालू आहे उत्पत्तीपासून. प्रभूला धन्यवाद. घरी जाऊन वाचा, ठीक आहे. रूथ 4:7 मध्ये दिलेलं आहे ते. आणि काय, ते लोक जुन्या काळामध्ये चप्पल द्यायचे आणि करार पक्का करायचे. काय करायचे? करार पक्का. आता बाप बोलला याला काय द्या? जोडे द्या. याचा अर्थ आता बापाने करार केला.
कोणता करार केलेला आहे बापाने? मी याचे सगळे पाप क्षमा केले आणि हा परत माझा मुलगा आहे. बापाने त्याच्याशी करार केला, असा असतो. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद. जसं त्या बापाने करार केलं, आज तुझ्या बरोबर तुझा स्वर्गीय देव करार करत आहे. हालेलुया. आज तो करार करत आहे, आज पक्का करत आहे, तो कच्चा करार करत नाही. आज आनंदाने जावा प्रियानो, या बापवाराची गिफ्ट तुम्हाला ऑलरेडी मिळालेले आहे. आता 1-2 मिनिटात मी समाप्त करतो. बघा या ठिकाणी या ज्या 3 गोष्टी दिलेले, कोणते 3 गोष्टी दिलेले? पहिलं काय? जगा. दुसरं काय? अंगठी. तिसरं काय? या 3 वस्तूबद्दल तुम्हाला काय वाटतं का? हे तीन वस्तू असे मापाशिवाय तयार होत नाही. काय नाही होत? मापाशिवाय तयार होत नाही. कपडेसाठी पण काय घ्यावे लागतात? माप घेऊनच. आणि अंगठीसाठी पण काय घ्यावं लागते? माप. आहे ना? तुम्ही सगळे एंगेजमेंट करून बसलेले, लग्न करून बसलेले. प्रेज द लॉर्ड. आणि त्यावेळेस माप घ्यावं लागतं. तिचं माप सांगा ना. माप घेऊन अंगठी. आणि पायातल्या चप्पलसाठी पण काय लागतं? हा, तुमचं हे 6 नंबर आणलं, 10 नंबर पायातलं जे डोक्यावर घ्यावं लागेल. या 3 गोष्टी मापाशिवाय तयार होत नाही. पण 1 मिनिटात बापाने त्या मुलाला देऊन टाकलेले, 1 मिनिटात देऊन टाकलेले तिने. प्राइज द लॉर्ड. याचा अर्थ काय? बापाने ऑलरेडी तयार करून ठेवलेलं होतं. आमेन. तुमचे आशीर्वाद देवाने तयार करून ठेवलेले आहे. प्रेज गॉड. तुमचे आशीर्वाद देवाने तयार करून ठेवलेले आहे. शिलो फॅमिलीचे आशीर्वाद देवाने ऑलरेडी तयार करून ठेवलेलं आहे. आणि ते प्रभू आज बापवाराच्या निमित्त शिलो फॅमिलीला द्यायला आलेला आहे. आणि आनंदाने स्वीकार करा तुम्ही. या आपण सर्वजण उठून उभे राहूया. हालेलुया. आपलं जीवन त्या प्रभूच्या हाती देऊया प्रियानो. आज या बापवाराच्या निमित्ताने स्वर्गीय बापाने तुमच्यासाठी त्या गिफ्ट आणलेलं आहे. हालेलुया. आपलं जीवन स्वर्गीय पित्याच्या अधीन आणि स्वाधीन करून टाका. एक नवीन आशीर्वादाची रेलचेल आज तो तुमच्या जीवनामध्ये करत आहे. तुम्ही स्वतःला बोला, आजपासून परिस्थिती बदलणार आहे. आजपासून परिस्थिती बदलणार आहे. आजपासून नवीन काम सुरू होणार आहे. बोल बोल बोल. आजपासून नवीन काम सुरू होणार आहे. नवीन काम सुरू होणार आहे. माझ्या देवाने काम सुरू केलेलं आहे. आडवे येणारे सगळे आज खाली पडणार आहे. सगळे बंधन खाली पडणार आहे. कारण प्रभू उभा राहिलेला आहे. शिलोच्या बाजूने प्रभू उभा राहिलेला आहे. शिलोच्या विरोधात गोलियात उभा राहिलेला आहे. शिलोच्या विरोधात एक गोलियात उभा राहिलेला आहे. आज गोलियात खाली पडायचा दिवस आलेला आहे. आणि देवाने तो अधिकार दिलेला आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. बाबा बाबा योरी गल महानगरी गैशेनबा. आमेन. हालेलुया. सुरू करा, सुरू करा, सुरू करा. आपलं तोंड उघडा आणि देवाचं गौरव करायला लागा. आपलं मुख उघडा, देवाचं गौरव सुरुवात करा. हालेलुया. आमेन. जीस करूया. प्रेमळ पवित्र येशू, मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. असा असतो बाप. या गोष्टीद्वारे तू आम्हाला प्रगट केलेले सर्व सत्याबद्दल मी तुला धन्यवाद देतो प्रभू. आणि आज दुपारी या मंडळीसाठी मी प्रार्थना करतो परमेश्वरा, तू हिला नाच सोडणार नाही परमेश्वरा. तू आजीचा बाप झाला आणि बाप बनून तू काय काय करणार आहे या गोष्टी तू दाखवून दिल्या, त्याबद्दल मी तुला धन्यवाद देतो परमेश्वर बापा. ही मंडळी उत्तरोत्तर आशीर्वादित कर.
आणि येणाऱ्या दिवसामध्ये तेज पुंज निर्दोष निष्कलंक अशी मंडळी बना जी तुझी वधू आहे, तुला भेटण्यासाठी तयार आहे अशी वधू बनविला प्रभू. इथले पालकसाठी प्रार्थना करतो, इथले बंधू बहिणींसाठी प्रार्थना करतो, वडीलधाऱ्या माणसासाठी प्रार्थना करतो प्रभू. हालेलुया. सर्वांना आशीर्वाद दे, आम्हा सर्वांना तुझ्या राज्यासाठी तयार कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि मधुर नावाने मागतो म्हणून तू ऐक. Now may the grace of our Lord Savior Jesus Christ, love of the Father, and sweet fellowship of the anointing of Holy Spirit rest and abide with us all, now and until Jesus comes in His glory. Amen. 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 Praise the Lord. Praise the Lord.